नमस्कार मित्रांनो, माझ्या आर.एस क्रिएटिव्हिटी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला जुन्या वस्तूपासून नवीन असं काहीतरी बनवण्याचं सांगत आहे. मी त्या बनवण्यासाठी एक जुनी बॅटरी घेतलेली आहे. आणि हा आहे माझ्याकडे ब्लूटूथ स्पीकर, जो खूप दिवसापासून बंद पडलेला आहे. आणि हा आहे ओप्पोचा फोन, तो बी खूप दिवसापासून माझ्याकडे बॅटरी खराब झाल्यामुळे बंद पडलेला आहे. आणि चला तर पाहूयात मग आपण. पहिल्या स्टार्टिंगला आपण हा फोन जो आहे तो रिपेअर करूयात. खूप दिवसापासून बॅटरी खराब झाल्यामुळे हा फोन खराब झालेला आहे आणि ह्याला चार्जिंग पण होत नसल्यामुळे हा खूप दिवसापासून बंदच होता. आणि हा आपण आता ब्लूटूथ स्पीकरला वापरणार आहे. तर आपण पहिल्यांदा ह्याला रिपेअर करूयात. हा बंद पडलेला आहे खूप दिवसापासून आणि हा चालू होतो का नाही गॅरंटी कमी आहे. तरी पण पाहूयात होतोय का नाही. तर मी ह्याला ओपन केलं आहे आणि हे पाहू शकता तुम्ही, बॅटरी जी आहे ती खूप खराब झालेली आहे. खराब म्हणजे खूपच खराब झालेलं आहे, चालू होणार पण नाही. हा हे खूप चायनाचा मॉडेल आहे हा ओप्पो. आणि पाहूयात आपण ह्याला ओपन करून. बॅटरी पण दुसरी आपण वापरणार आहे ह्याला. ह्याची ओरिजिनल बॅटरी आपल्याकडे नाही, तर त्यामुळे आपण सॅमसंगची बॅटरी ओपन करणार आहे. काढूयात आपण, स्क्रू काढून घेऊयात. 6-7 स्क्रू आहेत, ते छोट्या स्क्रूड्रायव्हरनं आपण काढून घेत आहे. तर हा जो डिस्प्ले जो खूप नाजूक आहे, त्यामुळे आपण काढत आहे. आणि आपल्याकडे सगळे सामान पण नाही आहे काढण्यासाठी डिस्प्ले. तर हा काही गमने चिटकवलेला डिस्प्ले नव्हता, त्यामुळे हा इझीमध्ये निघत आहे. थोडंसं व्हिडिओ मी स्किप करतोय. डिस्प्ले पण खूप नाजूक आहे, त्यामुळे हळूच काढावं लागतंय. डिस्प्ले काढून घेतला आहे आपण आणि आपण मदरबोर्ड काढत आहे आता. हा ही सॅमसंगची बॅटरी आहे. आपण याला वायरिंग करून घेणार आहे. याचा कनेक्टर पण तुटलेला आहे. ही खूप जुनी बॅटरी होती माझ्याकडे. हा ब्लूटूथ स्पीकर आहे. हा पण खूप दिवसापासून बंद पडलेला होता, चार्जिंग होत नव्हता. तर आपण हा ओपन करणार आहोत. तर हे ओपन करण्यासाठी पुढची जाळी काढावी लागते. ह्याची आधी आपण त्यामध्ये हात स्क्रू आहेत, 6-7 स्क्रू असतील ह्याच्यात. आपण पाहूयात वरची जाळी काढून. हा जाळी काढलेली आहे, तर ही जाळी पण खूप नाजूक आहे. ह्याला 8 स्क्रू आहेत, तर आपण काढून घेऊयात. 8 स्क्रू काढल्यानंतर 2 साऊंड आहेत ह्याच्यामध्ये. हे पाहू शकता तुम्ही, छोटीशी बॅटरी ह्याच्यामध्ये लागलेली आहे, सेल बॅटरी. तर हे खूप दिवसापासून बंद होता आणि हा काय चार्जिंग होईना, म्हणून माझ्या डोक्यात आली आयडिया अशी की आपण ह्याला एक नवीन असं काहीतरी गॅजेट बनवावं. बंद पडलेला आहे, चेक केलं पण नाही चालत. डॅमेज झाला आहे साऊंड, बहुतेक काढताना माझ्याकडून डॅमेज झाला असा. आपण बॅटरी लावण्यासाठी जागा करत आहोत. हा साऊंडच्या खालचा पार्ट आहे, जो तिथं आपण बॅटरी ठेवणार आहे. मी दुसरीकडे पाहिले जागा बॅटरी ठेवण्यासाठी, पण नाही आहे.
इथं आपण बॅटरी ठेवू शकतो. शोल्डरिंग घेतली आहे, याला गरम केलं आहे. गरम करण्यासाठी आपण लावूया सॉकेटमध्ये. हे बॅटरीला ठेवण्यासाठी तिथलं आपण काढून घेऊया, ती बेस आहे साऊंडचा. तर मी थोडंसं व्हिडिओ स्किप करतो. तर आपण इथं बॅटरी लावण्यासाठी जागा करत आहेत. गरम करून काढलेला आपण हा पार्ट. हा पार्ट काढल्यानंतर बॅटरी आता बॅटरी बसत आहे. ह्याच्यावर साऊंड आपण ठेवायचा आहे आणि आपण चेक करूयात बसतंय का नाही. तर आपण बसवल्यानंतर बसत आहे हे. उलट झाले. हां, आता बसले. तर आता आपण फोनचा डिस्प्ले बसवण्यासाठी आपण मार्किंग करूयात अगोदर पहिल्यांदा, आणि तेवढा पार्ट काढून घेऊयात, कट करून घेऊयात. आता कट करण्यासाठी पहिल्यांदा आपण मार्किंग करून घेऊयात. तिथे हे ठेवूयात. अगोदर डिस्प्ले ठेवलेला आहे वर. मी हे जाळी कट करणार आहे इथून डिस्प्लेच्या साह्याने. डिस्प्ले साईज एवढी आपण जाळी कट करणार आहे. ती मार्किंग केली मी, जेणेकरून मला ती कट करता येईल जाळी. तर आपण कटरच्या साह्याने आपण जाळी कट करत आहे. जाळी कट करण्यासाठी आपण कटर वापरला आहे. तर मी व्हिडिओ तो थोडा स्किप करतो. जाळी कट करायला कटर न होईना म्हणून मी कातर घेतली. ती कटरनं कट केल्यानंतर ते जाळी वाकडी होत होती, त्यामुळे मी कातर घेतली. जो वाकडा पार्ट आहे तिथे कातर बसत नसल्यामुळे कटरचा वापर केला मी. ते कट होते व्यवस्थित. व्यवस्थित नाही झाले, बघूयात पण नंतर करूयात फिनिशिंग त्याला. कटरनं पण कट होईना हे, म्हणून आपण कातरचा वापर केला. सरळ ज्या ठिकाणी आहे तो पार्ट कटरने सरळ होत नाही, वाकडं होते. तर हा बॉडीचा पार्ट आहे. आपण हा पण गरम करून कट करत आहे. ह्यातून आपल्याला डिस्प्लेला वायरिंग आणि तो बॅटरीच्या वायरी आहे ज्यातून आपण घेणार आहोत. त्यासाठी आपण हा पार्ट कट करत आहे. व्हिडिओ मी थोडासा स्किप करतो, जेणेकरून कमी वेळात होऊन जाईल. कट करून घेतले इथे. तर आपण चेक करूयात बसते डिस्प्ले वगैरे बसून. तर हे बॅटरीला मी वायरी जोडून घेतलेल्या आहेत. खूप छोटा शॉर्ट होते तिथं कनेक्टर, तरी पण मी जोडलेले आहेत. मोबाईलसाठी आणि ब्लूटूथ स्पीकरसाठी आपण एकच बॅटरी वापरलेली आहे.
लावून घेऊयात आपण रिटर्न. जाऊन लावलेलं आहे. ब्लूटूथची पॉवर केबल जोडलेली नाही, ती पण आपण जोडून घेऊयात. चार्जिंग पॉईंट, चार्जिंग कनेक्टर आपण काढलेला आहे इथून. आपण चार्जिंगचे जो आहे तो आपण ब्लूटूथच्याच पोर्टने चार्जिंग करणार आहे बॅटरी. त्यामुळे हे जे मोबाईलचे पोर्टची काही गरज नाही आपल्याला. शोल्डरिंग करून घेऊयात आपण ब्लूटूथची पॉवर केबल. शोल्डरिंग करून घेतलेले प्लस पॉईंट, निगेटिव्ह पॉईंट पण करून घेऊयात. झालेलं आहे. पॉवर केबल, पॉवर वायर शोल्डरिंग झालेलं आहे. आता आपण बसवून पाहूयात. बसवताना आपण व्यवस्थित बसवायचे प्रयत्न करतोय. यातले जे कंपोनंट आहेत खूप नाजूक आहेत. तर अशा प्रकारे हे बसलं आहे. साईडने बसना झाले, लूज बसायला लागले. तर ब्लूटूथ माझ्याकडून उलटा बसला होता, तर मी आता सहज करून ठेवलं व्यवस्थित. बाजूचे स्क्रू लावून घेतो मी. तो जो आहे LED पोर्ट आहे. कलरचे LED आहेत. हा आपण चेक करूया. फोन चालू झालेला आहे. फोन पण चालू झालेला आहे व्यवस्थित. आणि स्पीकर चेक करूयात आपण, चालू होते का. स्पीकर पण चालू झालेला आहे. आवाज मी म्यूट केला आहे, त्यामुळे आवाज येणार नाही. तर ब्लूटूथ चालू झालेला आहे आणि फोन पण आपला चालू झालेला आहे. तर आपण चेक करूया कनेक्टिव्हिटी. ब्लूटूथ आणि फोनची कनेक्टिव्हिटी चेक करूयात. फोन चेक करूयात. पॉवर ऑन करून पाहूयात. पॉवर ऑन झालेला आहे फोन, आणि आपण कनेक्टिव्हिटी चेक करूयात. ब्लूटूथ चेक करूयात. ब्लूटूथ ऑन केलेलं आहे आणि आपण चेक करूयात ब्लूटूथचं सर्च होते का नाही. तर ब्लूटूथ सर्च झालेला आहे M14 VP. तर हे पेअरिंग होत आहे. करूयात पेअरिंग. पेअरिंग होत आहे. कनेक्टेड होत नाही, चेक करूयात. होऊन जाईल पे कनेक्टेड होते. बंद करून चालू केलं तर
M14 VP कनेक्ट होत आहे, कनेक्टिंग होत आहे, कनेक्ट झालेलं आहे. आणि हे तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे हे बनलेलं आहे. आणि बनले तर आपण चालू करून पाहूयात. तर हे चालू होत आहे आणि व्यवस्थितरित्या चालत आहे. तर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईल माझ्या चॅनलवरती. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट करा. ह्याच्या